नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स यामधला प्रॅक्टिस सीट 12.1 हा भाग आपण स्टडी करणार आहोत। यामध्ये क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, ईच इक्वेशन इज फॉलोड बाय द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल डिसाइड वेदर दीज व्हॅल्यूज आर द सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन्स। मतलब क्वेश्चन नंबर 1 बघू, x - 4 इज इक्वल टू 3 आणि x is equal to -1, x is equal to 7 आणि x is equal to -7। या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण, x - 4 is equal to 3, x is equal to -1, x is equal to 7 आणि x is equal to -7 ह्या व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायच्या आहे। सोल्युशन मध्ये बघा, x - 4 is equal to 3 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण। या ठिकाणी या इक्वेशन मधला लेफ्ट हँड साइड बघा, लेफ्ट हँड साइड ती मिळणार आहे आपल्याला x - 4 ही आली आपली लेफ्ट हँड साइड। तर बघा या ठिकाणी पुटिंग x इज इक्वल टू आपण या ठिकाणी पुटिंग x इज इक्वल टू -1 पुट करून बघू। तर या ठिकाणी लेफ्ट हँड साइड मध्ये जर x ची व्हॅल्यूज आपण 1 पुट केली तर ती मिळेल आपल्याला इज इक्वल टू बघा -1 - 4 x च्या जागी आपण काय ठेवलं तर या ठिकाणी -1 पुटअप केलं तर या ठिकाणी हे मिळेल आपल्याला -5। म्हणजे या ठिकाणी दोन्ही नंबर्स बोथ नंबर्स काय निगेटिव्ह आहे आणि दोन्ही नंबर जर निगेटिव्ह असतील तर आपण त्यांची ॲडिशन्स करत असतो। -1 - 4 म्हणजे या ठिकाणी 1 + 4 5 आणि दोन्ही याची व्हॅल्यूज जी आहेत निगेटिव्ह असल्यामुळे याने -5 मिळणार आहे आपल्याला। म्हणजे बघा या ठिकाणी आपण असं घेऊ शकतो, -1 आणि -4 यांची आपल्याला या ठिकाणी दोन्ही टर्म निगेटिव्ह असल्यामुळे ॲडिशन्स करायची आहे। म्हणजे या ठिकाणी -5 म्हणून या ठिकाणी आपण लिहिलं -5। त्यानंतर बघू आपण म्हणजे इज नॉट इक्वल टू बघा याची राईट हँड साइड कोणती आहे तर या ठिकाणी मी राईट हँड साइड लिहितो। राईट हँड साइड या इक्वेशन 1 ची राईट हँड साइड दिलेली आपल्याला 3 म्हणजे नॉट इक्वल टू राईट हँड साइड, राईट हँड साइड नॉट इक्वल टू, देअरफॉर x is equal to -1 is not the solution of that equations, is not solutions, हे सोल्युशन नाही। आता सोल्युशन कशाला म्हणता येईल, व्हॉट इज मीन बाय सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन्स, तर व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन्स। म्हणजे या ठिकाणी x ची जी व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यूज लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड जर आपल्याला इक्वल टू दाखवेल, सेम दाखवेल, तेव्हाच ते इक्वेशन्स ती जी व्हॅल्यूज आहे व्हेरिएबलची ती त्या इक्वेशनची सोल्युशन आहे असं आपण म्हणू। या ठिकाणी आपण सेकंड घेऊ, हा झाला फर्स्ट पार्ट। सेकंड पार्ट मध्ये आपण पुटअप करू। पहिल्यांदा मी हे वाइप अप करतो। या ठिकाणी घेऊ आपण सेकंड नंबरची व्हॅल्यूज पुटअप करू। पुटिंग x इज इक्वल टू 7, x इज इक्वल टू 7 आपण पुट करू कशामध्ये तर या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साइड पहिल्यांदा घेऊ इन इक्वेशन्स 1। या ठिकाणी इन इक्वेशन्स 1 मध्ये आपण पुटअप करायचे आहे। तर लेफ्ट हँड साइड इक्वेशनची काय दिलेली आहे आपल्याला, लेफ्ट हँड साइड दिलेली आहे x - 4 आणि x - 4 मध्ये x ची व्हॅल्यू जर आपण 7 ठेवली तर काय मिळेल आपल्याला, या ठिकाणी 7 - 4 इज इक्वल टू 3 मिळेल आणि इज इक्वल टू ही आहे राईट हँड साइड, सेम आहे राईट हँड साइड, इज इक्वल टू राईट हँड साइड। म्हणजे काय म्हणतील, देअरफॉर x is equal to 7 is the solution of equations, is the solution of given equations असं आपल्याला म्हणता येईल। सोल्युशन ऑफ इक्वेशन्स या ठिकाणी हे झालं आपलं इक्वेशन्स। यानंतर आपण पुढची जी व्हॅल्यूज दिलेली आहे ती आपण फाइंड आउट करू। पुढची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला x is equal to -7, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यूज 2 आपण x is equal to -7 in equations 1। तर बघा इक्वेशन 1 मध्ये x is equal to -7 जर व्हॅल्यूज आली तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साइड घेऊ। लेफ्ट हँड साइड दिलेली आपल्याला x - 4 आणि x ची व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे -7, ही व्हॅल्यू पुटअप करायची आहे। म्हणजे इज इक्वल टू -7 - 4। या ठिकाणी पण बघा -7 आणि -4
या ठिकाणी दोन्ही याचे आपल्याला ॲडिशन्स करायचे आहे, कारण दोन्ही टर्म ज्या आहेत त्या निगेटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे 7 + 4 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 11 निगेटिव्ह 11. म्हणजे या ठिकाणी याची व्हॅल्यूज मिळेल निगेटिव्ह 11 इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. ही राईट हँड साईड नाही आहे, राईट हँड साईड आहे आपली 3. देअरफॉर या ठिकाणी म्हणता येईल की x इज इक्वल टू निगेटिव्ह 7 इज नॉट इक्वेशन ऑफ दॅट is not equations of is not solution of given equations. या ठिकाणी घेऊ आपण x is equal to negative 7 is not solutions of equations. solution of the equations. हे जे इक्वेशन दिलेलं आहे या इक्वेशनचं हे काय सोल्युशन नाही आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट. यानंतर बघू आपण क्वेश्चन नंबर सेकंड. बघा या क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला सेकंड क्वेश्चन आपण स्टडी करू. आपल्याला दिलेलं आहे 9m इज इक्वल टू 81. या ठिकाणी व्हॅल्यूज पुटअप करायचे आपल्याला. m ची व्हॅल्यू घ्यायची आहे m इज इक्वल टू 3, सेकंड घ्यायचे आहे 9, थर्ड घ्यायचे आहे निगेटिव्ह 3. तर बघूया आपण या ठिकाणी या व्हॅल्यूज आपण पुटअप करू, 1 बाय 1 करू आणि ह्या सर्व व्हॅल्यूज आपण या ठिकाणी घेऊया. तर पहिल्यांदा मी बोर्डचे 2 पार्ट्स करतो. तर बघा या ठिकाणी सोल्युशन घेऊ आपण. पहिलं घेऊ आपण इक्वेशन्स 9m इज इक्वल टू 81. याला इक्वेशन नंबर 1 देऊ आपण. या ठिकाणी बघा m ची व्हॅल्यूज घ्यायची आपल्याला. m इज इक्वल टू 3 हे पुटअप करू. तर या ठिकाणी लेफ्ट हँड साईड पहिल्यांदा घेऊ आपण लेफ्ट हँड साईड. तर लेफ्ट हँड साईड कोणता दिलेला आहे इथे लेफ्ट हँड साईड म्हणजे हे दिलेलं आपल्याला 9m आणि राईट हँड साईड ही जी इक्वेशन आहे याची आहे 81. जर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड जर असेल तर जे हा जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलची जी व्हॅल्यूज असेल ती गिवन इक्वेशनची व्हॅल्यूज असते. या ठिकाणी घेऊ आपण m इज इक्वल टू 3 म्हणजे त्या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साईडमध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. लेफ्ट हँड साईड या ठिकाणी दिलेलं आपल्याला इज इक्वल टू mच्या जागी आपल्याला 3 ठेवायचे आहे म्हणजे 9 मल्टिप्लाइड बाय 3 आणि 9 मल्टिप्लाइड बाय 3 ते 27 इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. कारण राईट हँड साईड दिलेला आहे 81 म्हणजे ही आहे 81. देअरफॉर m इज इक्वल टू 3 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन्स ऑफ गिवन इक्वेशन. ही जी गिवन इक्वेशन दिलेलं आहे या गिवन इक्वेशनचं हे सोल्युशन नाही आहे. यानंतर आपण सेकंड पार्ट घेऊयातला. आता m इज इक्वल टू आपण 9 ठेवू म्हणजे या ठिकाणी m इज इक्वल टू 9 पुटअप करू आपण. m इज इक्वल टू 9 या ठिकाणी हा झाला एक पार्ट. यानंतर बघू आपण m इज इक्वल टू 9. तर या ठिकाणी इक्वेशन नंबर आपण लेफ्ट हँड साईड पहिल्यांदा घेऊ. लेफ्ट हँड साईड आपल्याला दिलेली आहे लेफ्ट हँड साईड ही दिलेली आपल्याला 9m. आता 9m मध्ये व्हॅल्यूज पुटअप करा. 9 इंटू m ची व्हॅल्यू 9 ठेवा. 9 9 जा 81 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू मिळून राहिला आपल्याला 81 आणि हेच आहे इज इक्वल टू आहे राईट हँड साईड. देअरफॉर m इज इक्वल टू 9 इज द solutions of given equations. या इक्वेशनचं m इज इक्वल टू 9 काय सोल्युशन्स आहे. यानंतर पुढचा जो भाग दिलेला आहे तो पण आपण बघून घेऊ. वेदर इट इज सोल्युशन ऑर नॉट. m इज इक्वल टू -3 पुटअप करू आपण. म्हणजे बघा या ठिकाणी लेफ्ट हँड साईड किती दिलेली आपल्याला. लेफ्ट हँड साईड आहे 9m आणि m ची व्हॅल्यू 3 ठेवायची आपल्याला. या ठिकाणी आपण 2 इज इक्वल टू घेऊ. 9 मल्टिप्लाइड बाय -3 जर ठेवलं आपण तर 9 3 जा 27 आणि या ठिकाणी 9 पॉझिटिव्ह नंबर आहे आणि हा 3 काय निगेटिव्ह आहे म्हणजे -27 येईल. म्हणजे m इज इक्वल टू -27. देअरफॉर बघा म्हणजे लेफ्ट हँड साईड मिळाली. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू -27 इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड. ही राईट हँड साईड नाही आहे. देअरफॉर m इज इक्वल टू -3 इज
नॉट द सोल्युशन्स, ही काय सोल्युशन नाही आहे, सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स, ऑफ गिवन इक्वेशन. ही जी इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला गिवन इक्वेशन्स, याचं सोल्युशन्स नाही आहे. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 2. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 3 स्टडी करू. बघा क्वेश्चन नंबर 3 बघा, या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे आपल्याला. 2a प्लस 4 इज इक्वल टू 0 आणि या ठिकाणी a ची व्हॅल्यूज दिलेली आहे. या ठिकाणी बघा a काय व्हेरिएबल आहे आणि a ची व्हॅल्यू दिलेली आहे, a इज इक्वल टू आपल्याला 2, नंतर आहे निगेटिव्ह 2 आणि आहे 1. तर या ठिकाणी 2, निगेटिव्ह 2 आणि 1 ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे. तर ह्या व्हॅल्यूज आपल्याला बघायचं आहे वेदर द गिवन इक्वेशन इज द सोल्युशन ऑर नॉट. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण सोल्युशनमध्ये लिहू. पहिल्यांदा ही जी गिवन इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, 2a प्लस 4 इज इक्वल टू 0, इक्वेशन नंबर 1. या इक्वेशनमधली राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड पहिल्यांदा घेऊ. लेफ्ट हँड साईड ते दिलेलं आहे 2a प्लस 4 आणि राईट हँड साईड दिलेली आहे आपल्याला, राईट हँड साईड ती दिलेली आहे आपल्याला 0. तर बघा पहिल्यांदा आपण ठेवू a इज इक्वल टू 2 ठेवू. आता आपण a इज इक्वल टू 2 जर आपण बघितलं तर या ठिकाणी सोल्युशन आहे का बघू आपण. लेफ्ट हँड साईड आपल्याला दिलेलं आहे, लेफ्ट हँड साईड दिलेलं आहे 2a प्लस 4. या ठिकाणी a ची व्हॅल्यू 2 ठेवायची, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 2 प्लस 4 किती मिळेल आपल्याला, 2 2 जा 4 प्लस 4 इज इक्वल टू मिळाला 4 प्लस 4 हे झालं 8. आणि दिस इज नॉट इक्वल टू 0, 0 आहे का नाही, दिस इज नॉट इक्वल टू राईट हँड साईड, कारण राईट हँड साईड या ठिकाणी 0 आहे. आणि म्हणून देअरफोर या ठिकाणी म्हणू आपण देअरफोर a इज इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन्स, हे सोल्युशन्स नाही आहे. आणि एखादा व्हेरिएबलची जी व्हॅल्यूज आहे ती जर इक्वेशन लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड जर सॅटिस्फाय करत असेल तर ते सोल्युशन असते. या ठिकाणी a इज इक्वल टू 2 ही लेफ्ट हँड साईड आहे 8 आणि राईट हँड साईड आहे 0, म्हणजे हे सॅटिस्फाय करत नाही बोथ द साईड, म्हणून a इज इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन्स. त्यानंतर आपण यातला सेकंड पार्ट जो दिलेला आहे ते बघू आपण. a इज इक्वल टू ठेवू आपण, a इज इक्वल टू निगेटिव्ह 2 आपण पुटअप करू. आता या ठिकाणी आपण जर a इज इक्वल टू निगेटिव्ह 2 जर घेतलं तर लेफ्ट हँड साईड पहिल्यांदा लिहू. लेफ्ट हँड साईड आपल्याला दिलेलं आहे इज इक्वल टू 2a प्लस 4. a ची व्हॅल्यू आपण 2 निगेटिव्ह 2 ठेवू, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय निगेटिव्ह 2 प्लस 4. बघा या ठिकाणी 2 2 जा 4 म्हणजे निगेटिव्ह 4 प्लस 4 इज इक्वल टू, बघा या ठिकाणी पहिला नंबर आहे, या ठिकाणी व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो. पहिला नंबर आहे निगेटिव्ह 2 आणि यामध्ये ऍड करायचा आहे आपल्याला 4, म्हणजे एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि सेकंड नंबर निगेटिव्ह आहे. या ठिकाणी 4 मधून 4 जर सबट्रॅक्ट केला तर 0 राहील. या ठिकाणी जे व्हॅल्यूज मिळेल आपल्याला 0 आणि इज इक्वल टू काय आहे, राईट हँड साईड. या ठिकाणी जे राईट हँड साईड दिलेली आहे ती 0 आहे, म्हणून देअरफोर काय म्हणता येईल या ठिकाणी a इज इक्वल टू निगेटिव्ह 2 इज द सोल्युशन्स, हे सोल्युशन आहे. यानंतर थर्ड जो दिलेला आहे व्हॅल्यूज आपल्याला a इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे a इज इक्वल टू 1. आता वेदर इट इज सोल्युशन ऑर नॉट, तर या ठिकाणी आपण लेफ्ट हँड साईड पहिल्यांदा घेऊ. लेफ्ट हँड साईड दिलेली आहे ती पहिल्यांदा राईट डाऊन करू. या ठिकाणी दिलेलं 2a प्लस 4 ही इक्वेशन आहे, यामध्ये a ची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस 4, म्हणजे a च्या जागी आपण 1 पुटअप केलेलं आहे. या ठिकाणी मिळेल 2 1 जा 2 प्लस 4 इज इक्वल टू 2 प्लस 4 हे मिळेल आपल्याला 6. आणि नॉट इक्वल टू आहे राईट हँड साईड, राईट हँड साईड. देअरफोर a इज इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन, हे सुद्धा सोल्युशन नाही आहे. यानंतर याच एक्झाम्पल मधलं 4th नंबरचं एक्झाम्पल आपण स्टडी करूया. एक्झाम्पल नंबर 4 बघा, इथं दिलेलं आपल्याला 4 नंबरचं 3 मायनस y इज इक्वल टू 4. या ठिकाणी a व्हेरिएबल y आहे, तर y च्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे निगेटिव्ह 1, त्यानंतर y ची व्हॅल्यू ठेवायची आहे 1
आणि y ची व्हॅल्यू 2 आणि ही इक्वेशन्स y ची व्हॅल्यू जी आहे ते सॅटिस्फाय करते किंवा नाही आपल्याला बघायचं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा बघू आपण सोल्युशन मध्ये घेऊ. सोल्युशन मध्ये या ठिकाणी थ्री मायनस y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी y ची व्हॅल्यू पुटअप करू. y इज इक्वल टू -1 ही व्हॅल्यूज आपण पुटअप करू. या ठिकाणी लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड पहिल्यांदा लिहून काढू. या ठिकाणी घेऊ आपण लेफ्ट हँड साईड. या इक्वेशनची लेफ्ट हँड साईड दिलेली आहे आपल्याला. लेफ्ट हँड साईड ती दिलेलं आहे 3 मायनस y आणि राईट हँड साईड घेऊ आपण. राईट हँड साईड ही दिलेली आहे आपल्याला 4. चला तर मग या ठिकाणी y ची व्हॅल्यू पुटअप करू. y इज इक्वल टू -1 पुटअप करू. तर लेफ्ट हँड साईड दिलेलं आहे. लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू 3 मायनस y आणि y च्या ठिकाणी आपल्याला 1 ठेवायचं म्हणजे 3 मायनस 1 हे मिळेल आपल्याला 2 आणि आपली जी लेफ्ट हँड साईड आहे ते 4 आहे म्हणजे नॉट इक्वल टू या ठिकाणी राईट हँड साईड दिलेलं आहे 4 नॉट इक्वल टू राईट हँड साईड. देअरफॉर y इज इक्वल टू 1 इज नॉट सोल्युशन्स. हे इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे. यानंतर नेक्स्ट पार्टकडे वळू आपण. y इज इक्वल टू आपण 1 पुटअप करू. या ठिकाणी y इज इक्वल टू ठेवू आपण 1. y इज इक्वल टू 1. या ठिकाणी आपण y इज इक्वल टू 1 घेतलेला आहे तर y इज इक्वल टू आपण -1 घेऊ. आता या ठिकाणी घेऊ आपण -1 कारण 1 आपण अगोदर ऑलरेडी काढलेला आहे. तर या ठिकाणी घेऊ y इज इक्वल टू -1 घेऊ. आता -1 जर घेतलं आपण y इज इक्वल टू तर लेफ्ट हँड साईड काय दिलेलं आहे. लेफ्ट हँड साईड ती दिलेलं आहे आपल्याला 3 मायनस y. आता y ची व्हॅल्यू आपल्याला -1 ठेवायची आहे. काय करता येईल 3 मायनस y च्या ठिकाणी ठेवू आपण -1 आणि निगेटिव्ह आणि निगेटिव्ह होते पॉझिटिव्ह म्हणजे 3 प्लस निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे +1 आणि ही मिळेल आपल्याला 4. बघा या ठिकाणी राईट हँड साईड मिळाली आहे आपल्याला 4 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला. या ठिकाणी घेऊ लेफ्ट हँड साईड ही मिळाली 4 आणि हीच आहे राईट हँड साईड. राईट हँड साईड ही सुद्धा किती आहे 4च आहे. देअरफॉर y इज इक्वल टू -1 हे जे इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल टू -1 इज द सोल्युशन्स ऑफ इक्वेशन्स गिवन इक्वेशन्स. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघू आपण. y इज इक्वल टू 2 ठेवू आपण. y इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यूज आपल्याला पुटअप करायची आहे. या ठिकाणी घेऊ आपण y इज इक्वल टू 2. तर बघू आपण या ठिकाणी तर आपले जे लेफ्ट हँड साईड दिलेली आहे ते पहिल्यांदा राईट डाऊन करून घेऊ. लेफ्ट हँड साईड हे दिलेले आहे 3 मायनस y. या ठिकाणी y च्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे 2 म्हणजे 3 मायनस 2 या ठिकाणी मिळेल 1 आणि आपली राईट हँड साईड आहे 4 नॉट इक्वल टू राईट हँड साईड. देअरफॉर y इज इक्वल टू 2 इज नॉट द सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स. हे सोल्युशन नाही गिवन इक्वेशनचं. तर या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4 आपण सॉल्व्ह केलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघू. बघा या ठिकाणी आपण 1, 2, 3 आणि 4 हे 4ही क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले आहेत. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 आपले झालेले आहे. या ठिकाणी आता आपण सेकंड क्वेश्चन बघू. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. या ठिकाणी 1 बाय 1 करून आपण सॉल्व करायचे. तर इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे काय करणे. तर सॉल्विंग अन इक्वेशन मीन्स फाइंडिंग द सोल्युशन ऑफ इक्वेशन्स. सॉल्विंग इक्वेशन्स मीन्स फाइंडिंग द सोल्युशन ऑफ इक्वेशन. या इक्वेशनचं आपल्याला काय करायचं आहे सोल्युशन्स फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल घेऊ. तर बघा क्वेश्चन नंबर 2 यामधलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे. पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. या ठिकाणी दिलेलं आपल्याला सॉल्व द इक्वेशन्स. इक्वेशन्स काय करायचे आपल्याला सॉल्व करायचे. सॉल्व द इक्वेशन्स. यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे 17p - 2 इज इक्वल टू 49.
पहिल्यांदा या बोर्डच्या आपण बरोबर 2 पार्ट्स डिवाइड करू, जे स्पेस भरपूर राहतो. तर या ठिकाणी आपण सोल्युशनमध्ये बघा 17p - 2 इज इक्वल टू 49, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. या ठिकाणी आपल्याला p ची व्हॅल्यूज काढायची आहे. तर पहिल्यांदा आपण सबट्रॅक्टिंग बोथ साइड बाय, या ठिकाणी 2 हा निगेटिव्ह आहे, म्हणजे 17p - 2 इज इक्वल टू 49 दिलेला आहे. 2 सबट्रॅक्ट आहे, तर सबट्रॅक्टिंगच्या विरुद्ध आहे, ऑपोजिट साइडमध्ये येते ॲडिशन. तर 2 बोथ साइडला आपण ॲड करून घेऊ, म्हणजेच काय होईल 17p - 2 प्लस 2 इज इक्वल टू 49 प्लस 2. तर या ठिकाणी बघा एक नंबर निगेटिव्ह आहे, सेकंड पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी लक्षात येत असेल तुमच्या. तर बघा या ठिकाणी बघूया, हा जो आहे हा 2 काय आहे, एक निगेटिव्ह आहे, दुसरा काय आहे पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच या ठिकाणी निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह काय मिळेल आपल्याला, तर 0 मिळेल. म्हणजे या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला मिळेल 17p इज इक्वल टू 49 प्लस 2 मीन्स होते 51. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलंय, तर ॲडिंग बोथ साइड बाय 2, दोन्ही साइडला आपण काय करू ॲड केलेलं आहे. ॲडिंग बोथ साइड्स बाय 2, या ठिकाणी आपण 2 ॲड केलेले आहे. याचं रिझन असं आहे की या ठिकाणी निगेटिव्ह 2 आहे, निगेटिव्ह 2च्या ऑपोजिट ॲक्शन आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी निगेटिव्ह 2चा नंबर असतो पॉझिटिव्ह, म्हणजे या ठिकाणी ॲड करायचं आहे. आपण 2 सबट्रॅक्ट होत आहे, तर ऑपोजिट ॲक्शनमध्ये 2 ॲड करत आहे, आणि ही आपल्याला ॲक्शन दोन्ही साईडला करायची आहे, म्हणजे आपलं इक्वेशन राहील ते बॅलन्स राहील. म्हणून आपण या ठिकाणी 2 सबट्रॅक्ट केलेला आहे, सबट्रॅक्ट आहे ते ॲड केलेला आहे या साईडला, आणि या साईडला सुद्धा आपण काय केलेलं आहे ॲड केलेलं आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपण ॲड केलेलं आहे. म्हणजे 17p इज इक्वल टू 49 प्लस 2 इज इक्वल टू मिळाले आपल्याला 51. म्हणजे p इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, आता बघा 17p इज इक्वल टू 51 आहे. तर आपण काय करू, बोथ साईडला 17 ने मल्टिप्लाय केलेला आहे या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला, तर आपण डिवाइड करू. म्हणजे डिवायडिंग बोथ साइड बाय द 17, म्हणजे 17 दोन्ही साईडला आपण डिवाइड केलेला आहे. 17 या ठिकाणी कॅन्सल होतील, कारण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये आहे. म्हणजे 17 1 जा 17, म्हणजे या ठिकाणी p ची व्हॅल्यूज मिळेल 3. म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण p इज इक्वल टू 3 इज द सोल्युशन्स, तर हे झालं आपलं सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, सेकंड नंबरचं एक्झाम्पल नंबर 2 बघा. 2m प्लस 7 इज इक्वल टू 9. या ठिकाणी या इक्वेशनला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिल्यांदा बघू आपण सोल्युशनमध्ये, हे जे गिवन इक्वेशन आहे याला आपण पुन्हा रिराईट करू. 2m प्लस 7 इज इक्वल टू 9. आता या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला प्लस 7 आहे, या ठिकाणी 7 दिलेलं आहे, आणि तर आपण अशा वेळेस काय करू, 2m प्लस 7 इज इक्वल टू जे 9 आहे, या ठिकाणी प्लस 7 आहे, आपल्याला m ची व्हॅल्यूज काढायची आहे. म्हणजे आपल्याला 7 नको आहे, म्हणून काय करू आपण या बाजूमधून 7 सबट्रॅक्ट करू लेफ्ट हँड साईडमधून आणि राईट हँड साईडकडून. तर या ठिकाणी आपण लिहून काढू की सबट्रॅक्टिंग 7 ऑन बोथ साईड. या ठिकाणी आपण जे ॲक्शन केली ते या ठिकाणी लिहून काढू आपण. सबट्रॅक्टिंग 7 फ्रॉम बोथ साईड, म्हणजे दोन्ही बाजूमधून आपण काय केले आहे 7 सबट्रॅक्ट केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी पुढे काय मिळेल आपल्याला 7 या ठिकाणी हा जो 7 आहे प्लस 7 मायनस 7 म्हणजे 0 मिळेल. या ठिकाणी मिळेल 0, म्हणजे 2m प्लस 0 इज इक्वल टू मिळेल आपल्याला 9 मधून जर 7 सबट्रॅक्ट केलं तर 2 राहतील. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळेल 2m इज इक्वल टू 2. आता आपल्याला m ची व्हॅल्यूज काढायची आहे, म्हणून आपण काय करू, दोन्ही साईडला आपण काय करू 2 ने डिवाइड करू. म्हणजे या ठिकाणी डिवाइडिंग both sides
बाय 2. 2 ने आपण डिवाइड केलं म्हणजे 2 गेट कॅन्सल होतील, कारण न्यूमरेटरमध्ये 2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे. म्हणजे या ठिकाणी फक्त काय राहील, यम राहील. आणि या बाजूला सुद्धा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 2 ऑन जा 2, म्हणजे या ठिकाणी राहील 1. म्हणजे यम इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इज द सोल्युशन्स. यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू. एक्झाम्पल नंबर 3 एक्झाम्पल सॉल्व करू आपण. एक्झाम्पल नंबर 3 बघा. 3x प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 4. या ठिकाणी ही जे गिवन इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. या ठिकाणी बघा, आपण लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बोथ साईडला व्हेरिएबल दिलेले आहे. आणि या ठिकाणी आपण हा जो लेफ्ट हँड साईडला व्हेरिएबल दिलेला आहे आणि राईट हँड साईडला, तर राईट हँड साईडचा व्हेरिएबल आपण लेफ्ट हँड साईडला घेऊन येऊ. म्हणजे आपल्याला काय करता येईल, या ठिकाणी आपण 3x आणि प्लस 12 ही झाली आपली लेफ्ट हँड साईड. राईट हँड साईड आहे 2x मायनस 4. या ठिकाणी आपण बोथ साईडमधून 2x, आपल्याला राईट हँड साईडकडून व्हेरिएबल आपल्याला काढायचं आहे, तर या ठिकाणी 2x आपण सबट्रॅक्ट करू आणि या साईडला सुद्धा आपण 2x सबट्रॅक्ट करू. म्हणजे सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ साईड, आपण दोन्ही बाजूमधून 2x काय करू, सबट्रॅक्ट करू. या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम द बोथ साईड. वरती लिहून काढू आपण बाजूला. सबट्रॅक्टिंग लिहू आपण सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ साईड. सबट्रॅक्टिंग 2x फ्रॉम बोथ साईड्स, दोन्ही बाजूमधून सबट्रॅक्ट केला म्हणजे काय राहील या ठिकाणी. तर बघा, 3x मधून जर 2x काढले तर फक्त राहील x आणि या ठिकाणी राहील 12 प्लस 12 इज इक्वल टू 2x मायनस 2x. या ठिकाणी 0 राहील म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह 4 राहतील. आता या ठिकाणी आपण काय करू, हा जो 12 आहे आपल्याला नको आहे कारण हा लेफ्ट हँड साईडला आहे, तर आपण याला राईट हँड साईडला घेऊन जाऊ. म्हणजेच काय म्हणेल, x प्लस 12 इज इक्वल टू निगेटिव्ह 4 आहे. तर बोथ साईडला आपण बोथ साईडमधून 12 सबट्रॅक्ट करू, कारण हा पॉझिटिव्ह आहे प्लसमध्ये आहे, त्याला मायनस करू. म्हणजे लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला, म्हणजे या ठिकाणी दोन्ही मिळून काय राहील, ते 0 होईल. 12 मायनस 12 0, म्हणजे x इज इक्वल टू, बघा या ठिकाणी 1 नंबर आहे निगेटिव्ह आणि सेकंड नंबर आहे निगेटिव्ह. दोन्ही नंबर निगेटिव्ह, म्हणजे अशा वेळेस काय करायचे, ॲडिशन्स करायचे आहे. म्हणजे 4 प्लस 12 होते 16 आणि याचा जो निगेटिव्ह साईन आहे तर कॉमन द्यायचं. म्हणजे x इज इक्वल टू निगेटिव्ह 16 हेच आपला आन्सर आहे. तर x इज इक्वल टू निगेटिव्ह 16 इज द सोल्युशन्स. इज द सोल्युशन्स. या ठिकाणी 5 नंबरचा एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे. 9x/8 प्लस 1 इज इक्वल टू 10. या ठिकाणी आपल्याला 9/8 हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर फॉर्म मध्ये नंबर दिलेला आहे लेफ्ट हँड साईडला. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी सोल्युशन मध्ये लिहू. जी गिवन इक्वेशन आहे याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. 9/8x प्लस 1 इज इक्वल टू 10. आपण या ठिकाणी 8 ने मल्टिप्लाय करू बोथ साईडला, कारण डिनॉमिनेटरमध्ये 8 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 8 असल्यामुळे आपण 8 ने मल्टिप्लाय करू बोथ साईडला. तर या ठिकाणी याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. म्हणजेच 9/8x प्लस 1 इज इक्वल टू 10 आहे. तर मल्टिप्लाइंग या ठिकाणी मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग ईच टर्म्स, प्रत्येक टर्मला आपण ईच टर्म बाय 8 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे या ठिकाणी याला सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करू, या 1 ला सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करू आणि 10 ला सुद्धा 8 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे या ठिकाणी बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये बोथ ठिकाणी 8 आहे तर कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग राहतील 9x प्लस 8 1 जा 8 म्हणजे 8 राहतील इज इक्वल टू 8 10 जा 80. आता आपण
8 सबट्रॅक्ट करू बोथ साईडमधून, कारण लेफ्ट हँड साईडला 8 आहे. म्हणजे आपण काय करू, 9x प्लस 8 इज इक्वल टू 18. या ठिकाणी बोथ साईडमधून या ठिकाणी 8 सबट्रॅक्ट करू आणि या साईडमधून 8 सबट्रॅक्ट करू. म्हणजे काय म्हणता येईल, सबट्रॅक्टिंग 8 फ्रॉम बोथ साईड. म्हणजे दोन्ही बाजूमधून आपण 8 सबट्रॅक्ट करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहील 9x, 8 मधून 8 गेले 0 राहिले, इज इक्वल टू 80 मधून 8 जर काढले तर 72 राहतील. आता आपण या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यूज पाहिजे. या ठिकाणी दिलेलं आहे 9x ची व्हॅल्यूज. तर आपण काय करू, डिवायडिंग बोथ साईड बाय 9. 9 ने डिवाइड करू, या साईडला 9 ने डिवाइड करू आणि या साईडला 9 ने डिवाइड करू. म्हणजे या ठिकाणी घेऊ आपण डिवायडिंग बाय 9 ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूला आपण डिवाइड केलं. तर या ठिकाणी 9 9 गेट कॅन्सल होतील, 9 1 जा 9. या ठिकाणी राहील x, इथे वर घेतो मी, या ठिकाणी घेतो x इज इक्वल टू, आपण x इज इक्वल टू या ठिकाणी 9 1 जा 9, 9 8 जा 72. देअरफॉर x इज इक्वल टू 8 आणि हेच झालं आपलं सोल्युशन. x इज इक्वल टू 8 इज द सोल्युशन्स. यानंतर एक्झाम्पल नंबर 5 झाल्यानंतर एक्झाम्पल नंबर 6 स्टडी करू. एक्झाम्पल नंबर 6 बघा, y/7 प्लस y-4/3 इज इक्वल टू 2 आहे. या ठिकाणी 12 घेतला आपण, तर ॲक्च्युअलमध्ये एक्झाम्पलमध्ये 2 आहे, इज इक्वल टू 2. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला पहिल्यांदा 2 पार्ट आपण डिवाइड करू. या ठिकाणी सोल्युशनमध्ये घेऊ आपण y/7 प्लस y-4/3 इज इक्वल टू 2, इक्वेशन नंबर 1. तर या ठिकाणी आपण 7 आणि 3 डिनॉमिनेटरमध्ये दिलेला आहे. तर आपण 7 आणि 3 चा जो एलसीएम इंटू 21 ने याला बोथ साईडला काय करू, मल्टिप्लाय करू. म्हणजेच y/7 मल्टिप्लाइड बाय 21. म्हणजे या ठिकाणी म्हणू आपण मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 21. कारण या ठिकाणी 7 3 जा 21 राहते. 21 मीन्स या ठिकाणी मिळेल आपल्याला 7 मल्टिप्लाइड बाय 3 आणि 21 ने मल्टिप्लाय करू. किंवा आपण या ठिकाणी 21च्या जागी डायरेक्ट म्हणता येईल आपल्याला, या ठिकाणी असं पण घेता येईल आपल्याला, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 3 ने मल्टिप्लाय करू, प्लस y-4 डिवायडेड बाय 3 याला सुद्धा मल्टिप्लाय करू. कितीने, 7 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू 2 ला मल्टिप्लाय करू 7 मल्टिप्लाइड बाय 3 म्हणजे 21 ने. या ठिकाणी आपण अशा पद्धतीचं राईट डाऊन करून घेतलंय. त्यानंतर आपण जे कॉमन टर्म आहे ते कॅन्सल करू. 7 या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे कॅन्सल होतील. या ठिकाणी 3 गेट कॅन्सल होतील. या ठिकाणी जे रिमेनिंग राहील ते बघू आपण. y इंटू 3 मीन्स मी राहिले तर 3y प्लस या ठिकाणी मग y-4 मल्टिप्लाइड बाय 7. म्हणजे या ठिकाणी आपण ब्रॅकेटमध्ये ठेवू y-4 मल्टिप्लाइड बाय 7 इज इक्वल टू 2 इंटू 7 इंटू 3. म्हणजे यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला तर या ठिकाणी मिळेल 7 2 जा 14 आणि 14 3 जा 42. या ठिकाणी मिळेल आपल्याला 42. आता आपण 7 ने मल्टिप्लाय पहिल्यांदा करू. म्हणजे पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करू. म्हणजे काय मिळेल, 3y प्लस 7 ने मल्टिप्लाय केलं yला तर 7y मायनस 7 4 जा 28 इज इक्वल टू 42. आता आपण यांची ॲडिशन्स पहिल्यांदा करून घेऊ. काय मिळेल, 3 प्लस 10y म्हणजे या ठिकाणी 3 प्लस 7y इज इक्वल टू मिळेल 10y मायनस 28 इज इक्वल टू 42. आता आपण बोथ साईडमधून या ठिकाणी आपल्याला 28 नको आहे तर बोथ साईडमध्ये 28 ॲड करू आपण. या ठिकाणी बघा 10y मायनस 28 इज इक्वल टू
42 आता बोथ साईडमध्ये ॲड करायचे आहे. या ठिकाणी आपण 28 ॲड करू आणि या ठिकाणी सुद्धा आपण काय करू 28 ॲड करू. बघा 28 निगेटिव्ह आहे त्या ठिकाणी पॉझिटिव्ह केलं म्हणजे याची व्हॅल्यूज मिळेल आपल्याला 0 कारण एक नंबर निगेटिव्ह आहे आणि सेकंड पॉझिटिव्ह आहे. या ठिकाणी 10y इज इक्वल टू याची व्हॅल्यूज मिळाली पूर्ण याची 0. तर या ठिकाणी याचे ॲडिशन्स करू आपण 2 + 8 म्हणजे 10 1 राहील म्हणजे 4 + 3 7 म्हणजे या ठिकाणी 70 म्हणजे y ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 10y इज इक्वल टू 17 दिलेला आहे. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे तर डिवायडिंग बोथ साइड बाय द 10 करू कारण या ठिकाणी फक्त आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची आहे आणि 10 काय होईल गेट कॅन्सल होतील 10 न्यूमरेटर डिनॉमिनेटर या ठिकाणी 10 1 जा 10 आणि 10 7 जा या ठिकाणी 7 राहतील म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली y इज इक्वल टू 7 म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला y इज इक्वल टू 7 इज द सोल्युशन हे झालं आपलं गिवन इक्वेशनचं सोल्युशन्स. यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. या ठिकाणी 7 नंबरचं एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण 13x - 5 इज इक्वल टू 3/2 या इक्वेशनला आपण 1 नंबरचं इक्वेशन म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी आपण या बोर्डचे 2 पार्ट्स करून घेऊ. तर बघूया आपण या ठिकाणी 13x - 5 आपल्याला 5 नको आहे या बाजूला म्हणून आपण काय करू तर मल्टिप्लाइंग या ठिकाणी पहिल्यांदा ॲडिंग बोथ साइड बाय 5 करू म्हणजे या ठिकाणी 13x - 5y -5 च्या ऑपोजिट ॲक्शन आहे +5 म्हणजे 3/2 राईट हँड साईडला आहे. या ठिकाणी घेऊ आपण +5 म्हणजे काय केलं आपण ॲडिंग 5 ऑन बोथ साइड दोन्ही साईडला काय केलं आपण 5 ॲड केला या ठिकाणी राहील 13x इज इक्वल टू आता आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. तर बघा या ठिकाणी हे जर सॉल्व्ह करायचं असेल तर आपण या ठिकाणी 2 5 जा 10 म्हणजे या ठिकाणी ज्याचा डिनॉमिनेटर दिलेला नसतो त्याचा 1 पकडायचा आणि क्रॉस मल्टिप्लाय करू 3 + 2 5 जा 10 अपॉन 2 म्हणजे 2 1 जा 2 म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला 13/2 बघा आन्सरमध्ये आपल्याला काय मिळेल म्हणजे 13x इज इक्वल टू 13/2 तर आपल्याला 13 नको आहे या साईडला तर डिवायडिंग बोथ साइड बाय 13 या साईडला 13 डिवाइड करू आणि या साईडला सुद्धा याला सुद्धा काय करू आपण 13 ने डिवाइड करू. तर या ठिकाणी पुन्हा एकदा व्यवस्थित लिहून काढतो मी. तर बघा डिवायडिंग बोथ साइड बाय द 13 आपल्याला करायचं आहे तर या ठिकाणी घेऊ आपण मल्टिप्लाइड बाय या ठिकाणी मल्टिप्लाय 1/13 1/13 ने समजा याला मल्टिप्लाय करायचं आहे 13 गेट कॅन्सल या ठिकाणी हा 13 गेट कॅन्सल म्हणजे x इज इक्वल टू वरती 1/2 म्हणजे व्हॅल्यूज मिळाली आपल्याला x इज इक्वल टू 1/2 इज द सोल्युशन्स. तर या ठिकाणी ही झाली x इज इक्वल टू 1/2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. यानंतर एक्झाम्पल नंबर 8 स्टडी करू आपण. 3 इन ब्रॅकेट y + 8 इज इक्वल टू 10 मल्टिप्लाइड बाय y - 4 + 8 याला इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण. याच ठिकाणी इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा पहिल्यांदा आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. ब्रॅकेट जर सॉल्व्ह करायची असली तर 3 ने आपल्याला y ला मल्टिप्लाय करायला लागेल म्हणजे 3 × y म्हणजे 3y प्लस 3 ने 8 ला मल्टिप्लाय केलं तर 8 3 जा 24 इज इक्वल टू 10 ने y ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 10 × y मीन्स 10y मायनस 10 ने 4 ला मल्टिप्लाय करायचं 10 × 4 म्हणजे ते 40 आणि या ठिकाणी राहिलेलं आहे ते ही 8. आता आपण इज इक्वल टू बघा आपल्याला 24 नको आहे लेफ्ट हँड साईडला म्हणून आपण काय करू 3y + 24 आणि या ठिकाणी 24 काय करू सबट्रॅक्ट करू कोणत्या साईडला लेफ्ट हँड साईडला. तर आपण या साईडला सुद्धा आपल्याला 24 सबट्रॅक्ट करायचे आहे लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण हे वरचं सॉल्व्ह करू 10y ॲज इट इज घेऊ. आता 14 - 8 हे जर आपण हे पहिल्यांदा ॲक्शन्स करून घेऊ. या ठिकाणी बघा एक नंबर आहे -14
आणि यामध्ये ॲड करायचे 8. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 14 मधून 8 जर सबट्रॅक्ट करायचे, पहिल्यांदा मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा, तर 40 मधून जर 8 सबट्रॅक्ट केला 32 राहतील आणि जो बिगर नंबर आहे त्याचं साईन द्यायचं -32. या ठिकाणी राहील -32. आता आपल्याला जे नंबर मिळते बघा, -32 हा एक नंबर आहे आणि -24 हा सेकंड नंबर आहे. दोन्ही ठिकाणी साईन कसा आहे, सेम आहे. म्हणजे ॲडिशन्स करायची. 2 + 4 6 आणि 3 + 2 म्हणजे किती होते 5 56. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला 10y -56. या ठिकाणी दोन्ही याचं जे साईन आहे निगेटिव्ह साईन आहे ते द्यायचं 56. आणि लेफ्ट हँड साईडला बघा, लेफ्ट हँड साईडला या ठिकाणी 0 राहील. म्हणजे या ठिकाणी राहील फक्त 3y. आता आपण एक काम करू, या ठिकाणी 10y जे आहे आपण पहिल्यांदा साईड इंटरचेंज करू. पहिल्यांदा आपण साईड इंटरचेंज करून घेऊ किंवा आपण 10y सबट्रॅक्ट करू दोन्ही साईडला, कारण लेफ्ट हँड साईडला आपल्याला दिलेलं आहे 10y आणि ते नको आहे म्हणून आपण 10y सबट्रॅक्ट करू. सॉरी, राईट हँड साईडला 10y दिलेला आहे, तो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी बघा 3y - 10 इज इक्वल टू 10y मधून आपण 10y सबट्रॅक्ट करू -56. या ठिकाणी बघा, हा जो 10y आपण या बाजूनं सुद्धा सबट्रॅक्ट, दोन साईडला आपण सबट्रॅक्ट करत आहे. बघा 3y मधून 10y जर काढला तर बघा बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. म्हणजे 10 मधून 3 काढले तर 7 राहतील. म्हणजे या ठिकाणी -7y मिळेल, कारण बिगर नंबरचं साईन द्यायचं आपल्याला. इज इक्वल टू 10y मधून 10y जर सबट्रॅक्ट केला तर 0 राहील. म्हणजे या ठिकाणी मिळेल -56. आता बघू आपण पहिल्यांदा ही थोडीशी आपण जागा बनवून घेऊ. या ठिकाणी बघू, या ठिकाणी मी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो, म्हणजेच या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होणार नाही. तर बघू आपण पुढे. या ठिकाणी 7y इज इक्वल टू 56 डिवायडिंग बोथ साईड बाय द 7. म्हणजे आपण -7y आहे, -7y इज इक्वल टू -56 आहे, तर -7 ने आपण डिवाइड करू या बाजूला लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला, दोन्ही साईडला. तर बघा या ठिकाणी 7 -7 गेट कॅन्सल. म्हणजे या ठिकाणी फक्त y राहील इज इक्वल टू 7ने जर आपण सबट्रॅक्ट केलं 56ला तर या ठिकाणी 7 8 जा 56 आणि दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यामुळे येणारा जो आपला क्वोशंट राहील तो पॉझिटिव्ह राहील. म्हणजे y इज इक्वल टू 8 मिळेल आपल्याला. म्हणजे देअरफोर काय म्हणता येईल, देअरफोर y इज इक्वल टू 8 इज द सोल्युशन्स. हे काय राहील, इज द सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स. दिलेल्या इक्वेशनचं काय आहे, सोल्युशन आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 9 आपण स्टडी करू. एक्झाम्पल नंबर 9 बघा, x -9 अपॉन x -5 इज इक्वल टू 5/7. आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. याला एक्झाम्पल नंबर इक्वेशन नंबर 1 आपण म्हणू. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन्स करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी x -9ला आपण 7ने मल्टिप्लाय करू इज इक्वल टू x -5ला हा जो x -5 आणि याला 5चा मल्टिप्लाय करू. या ठिकाणी बघा याला क्रॉस मल्टिप्लाय 7ने आपण या ठिकाणी 7ने याला मल्टिप्लाय करत आहे x -9ला. आता दुसऱ्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, x -5 मल्टिप्लाइड बाय आपल्याला 5 करायचे आहे. तर बघू आपण या ठिकाणी. आता आपण पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. म्हणजेच ब्रॅकेट सॉल्व्ह करताना 7ने x ला मल्टिप्लाय केलं तर 7x आणि 7ने 9ला मल्टिप्लाय केलं तर -63 मिळेल. त्यानंतर बघा इज इक्वल टू 5ने x ला मल्टिप्लाय करायचं 5x आणि 5ने -5ला मल्टिप्लाय करायचं तर -25. आपल्याला 5x राईट हँड साईडला आहे ते लेफ्ट हँड साईडला घेऊन जायचे आहे. यासाठी आपण काय करणार आहे पहिल्यांदा की 7x या ठिकाणी आपल्याला राईट हँड साईडला 5x नको आहे. म्हणजे आपण या ठिकाणी या बाजूनं 5x सबट्रॅक्ट करू. बघा या ठिकाणी किती आहे, 5x -25 असं आहे. या ठिकाणी -5x घेतले आणि या साईडनं सुद्धा 7x -5x मायनस, या ठिकाणी पहिल्यांदा थोडीशी व्यवस्थित आणखी लिहून घेतो. तर बघा या ठिकाणी 7x -63 या बाजूनं सुद्धा आपण काय करू 5x सबट्रॅक्ट करू. दोन्ही साईडनं आपण 5x सबट्रॅक्ट केले म्हणजे 5x गेट कॅन्सल राईट हँड साईडनं, म्हणजे इथे -25 राहतील.
आणि या ठिकाणी बघा 7x मधून जर 5x काढले तर 2x राहतील -63. आता आपल्याला जो राईट हँड साईड आहे या साईडला आपल्याला 63 नको आहे, म्हणून काय करू आपण, सबट्रॅक्टिंग निगेटिव्ह 63 नको आहे म्हणून ॲडिंग 63 ऑन बोथ साईड. म्हणजे या ठिकाणी 2x -63 आणि या ठिकाणी +63 ॲड करू आपण. -25 राईट हँड साईडला +63, दोन्ही साईडला आपण काय केलं 63 ॲड केले आहे. इक्वेशन आपलं काय मिळेल, बॅलन्स इक्वेशन मिळेल. म्हणजे या ठिकाणी लेफ्ट हँड साईडला राहील फक्त 2x, कारण 63 - 63 या ठिकाणी जर आपण 63 मधून 63 सबट्रॅक्ट केले तर या ठिकाणी 0 राहतील. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, इज इक्वल टू, बघा आता -25 + 63, तर यांची आपण या ठिकाणी ॲडिशन्स करू. 63 आणि -25, बघा एक नंबर पॉझिटिव्ह आहे दुसरा निगेटिव्ह आहे, तर सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. एक नंबर निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह आहे, तर बघा 3 मधून 5 सबट्रॅक्ट होणार नाही, तर आपण 13 मधून 5 जर सबट्रॅक्ट केला या ठिकाणी 8 राहतील आणि जो कॅरी घेतला तो आपण रिटर्न करू. म्हणजे 6 मधून 3 सबट्रॅक्ट करू आपण, या ठिकाणी राहील किती 3, म्हणजे 38 राहतील. म्हणजे 2x = 38. आता आपल्याला x ची व्हॅल्यूज काढायची आहे. डिवायडिंग बोथ साईड बाय आपण काय करू, 2 ने डिवाइड करू. म्हणजे या लेफ्ट हँड साईडला 2 ने डिवाइड करू, राईट हँड साईडला 2 ने डिवाइड करू. 2 गेट कॅन्सल, म्हणजे x = 19. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यूज मिळाली आपल्याला, x ची व्हॅल्यू x = 19 आणि हेच आपलं सोल्युशन आहे. म्हणजे x = 19 इज द सोल्युशन्स, झालं सोल्युशन्स. तर या ठिकाणी हे एक्झाम्पल नंबर 9. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 10 आपण स्टडी करू. एक्झाम्पल नंबर 10 बघा, y - 4/3 + 3y = 4. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. या एक्झाम्पलला आपण एक्झाम्पल नंबर 1 म्हणू. नंतर ह्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व्ह करताना आपण पुन्हा या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये 3 आहे, तर आपण पहिल्यांदा 3 ने मल्टिप्लाय करू बोथ साईडला. म्हणजे y - 4 डिवायडेड बाय 3 + 3y = 4. आपण बोथ साईडला आणि ईच टर्मला 3 ने मल्टिप्लाय करू. याला 3 ने मल्टिप्लाय करू, या टर्मला 3 ने मल्टिप्लाय करू आणि राईट हँड साईडची ती 4 आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू. मग न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये 3 आहेत, कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी y - 4 + 3 3 जा 9y राहील = 4 3 जा 12. आता आपल्याला 9y + y यांचे ॲडिशन्स करू, कारण लाईक टर्म्स आहेत. y आहे व्हेरिएबल, या ठिकाणी y व्हेरिएबल आहे, या ठिकाणी दोन्ही ठिकाणी व्हेरिएबल सेम आहे. म्हणजेच या ठिकाणी ज्याचा कोइफिशियंट दिलेला नसतो त्याचा 1 घ्यायचा. 1 + 9 म्हणजे 10y - 4 = 12. आता आपण या ठिकाणी काय करू, बोथ साईडमध्ये आपण 4 ॲड करू, कारण आपल्याला 4 राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला नको आहे, राईट हँड साईडला आले तर चालेल. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू, 10y - 4 + 4 या ठिकाणी आणि 12 + 4, म्हणजे हा 4 आपण लेफ्ट हँड साईडचा 4 राईट हँड साईडला आणला. तर या ठिकाणी मिळेल आपल्याला 0. पहिल्यांदा बोर्डची मी तो पार्ट डिवाइड करतो. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी मिळेल आपल्याला लेफ्ट हँड साईडला मिळेल 10y = 12 + 4 = 16. आता आपण डिवायडिंग बोथ साईड बाय 10 करू आपण. म्हणजे या ठिकाणी मिळेल आपल्याला 10y = 16. या ठिकाणी 10 ने डिवाइड करू आपण आणि या साईडला सुद्धा 10 ने डिवाइड करू. म्हणजे 10 10 गेट कॅन्सल, फक्त राहील इथे y = आता हे सॉल्व्ह करून घेऊ आपण. जसं या ठिकाणी कॉमन मिळेल 5 2 जा 10 आणि 8 2 जा 16. म्हणजे या ठिकाणी आन्सर मिळेल 8/5. काय म्हणतील आपल्याला, देअरफॉर y = 8/5 इज द सोल्युशन. हे काय सोल्युशन आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 11 नंबरचं एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे. एक्झाम्पल नंबर 11, b + (b + 1)
ब्रॅकेट कंप्लीट प्लस बी प्लस 2 डिवायडेड बाय आपल्याला घ्यायचं डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 21. बघा इथे सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, तर आपण 4 आपल्याला काढून घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण बोर्डचे 2 पार्ट्स करू. या ठिकाणी बघा इज इक्वल या ठिकाणी 4 ने डिवाइड करू म्हणजे आपल्याला लेफ्ट हँड साईडला मिळेल बी प्लस 1 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये प्लस बी प्लस 2 सेकंड ब्रॅकेट आहे इज इक्वल या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाइड बाय 4 आणि या ठिकाणी डिवायडेड बाय 4 आहे इज इक्वल टू 21 मल्टिप्लाइड बाय 4. बघा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे, गेट कॅन्सल होतील. या ठिकाणी रिमेनिंग राहील बी प्लस, आता ब्रॅकेट पण सॉल्व करू कारण या ठिकाणी बी प्लस 1 आणि या ठिकाणी ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण बी प्लस 2 इज इक्वल टू 4 ने 21 ला मल्टिप्लाय केलं तर 4 1 जा 4 आणि 4 2 जा 84 मिळेल. आता या ठिकाणी लाईक टर्मचे ॲडिशन करू बी प्लस बी म्हणजे 3b प्लस 1 प्लस 2 3 इज इक्वल टू 84. आता आपल्याला लेफ्ट हँड साईडला 3 नको आहे तर आपण काय करू 3b प्लस 4 इज इक्वल टू 84. बोथ साईडमधून आपण 3 सबट्रॅक्ट करू, या साईडमधून 3 सबट्रॅक्ट करू, या साईडने 3 सबट्रॅक्ट करू. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 3b आणि 3 मायनस 3 मिळेल 0 इज इक्वल टू 84 मधून जर 3 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला 81 मिळेल. आता डिवायडिंग बोथ साईड बाय द 3 करू कारण आपल्याला 3 नको आहे, या साईडला 3 ने डिवाइड करू, या साईडलाही 3 ने डिवाइड करू म्हणजे 3 गेट कॅन्सल आणि या ठिकाणी मिळेल आपल्याला बघा 3 1 जा 3 1 जा 3 2 जा 6 म्हणजे राहिले आणि 3 7 जा 21 म्हणजे बी इज इक्वल टू मिळेल आपल्याला 27. ही झाली आपली व्हॅल्यूज बी इज इक्वल टू 27 म्हणजे बी इज इक्वल टू 27 इज द सोल्युशन्स ऑफ गिवन इक्वेशन्स. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 12.1 बघा प्रॅक्टिस सेट 12.1 आपण पूर्ण कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. चला यानंतर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये.